एक शॉर्ट रनचा इशारा देखील येतोय. जरूर ही सिंगल असेल. सिंगलच्या सहाय्याने आपण पाहिले तर धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 3 या धावांवरती. 3 चेंडूंचा खेळ होतोय. धावफलकावरती धावा आहेत AB11 संघाच्या, त्या मात्र 3. योगेश गरत द मॅन फ्रॉम NCC नारंगी संघाच्या माध्यमातून आपण या खेळाडूला पाहिलं असेल. कर्णधार देखील पत्ते भूषवतोय. आज मात्र AB11 संघाच्या माध्यमातून त्यांना खेळ देखील करावा लागेल. संघाची धावसंख्या आहे 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 3. राईट हँड ओव्हर द विकेटने. इथे मात्र आपण पाहू शकतात पवित्रमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतं गोलंदाज जगदीशचं मी खास करून कौतुक करेन. ज्याप्रमाणे अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय, लेंथ अचूक आहे आणि नियंत्रणामध्ये गोलंदाजी करतोय. सर्वात महत्वाची गोष्ट नियंत्रण, आणि नियंत्रणामध्ये गोलंदाजी करतोय जगदीश पाटील. चांगलं षटक आतापर्यंत आपल्याला पाहायला भेटतंय. संघाची धावसंख्या आहे 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 धावा. गोलंदाजी मार्गावरती जगदीश सज्ज होतो. या षटकातील पॉवर प्लेचं षटक मैदानाच्या सुरू आहे आणि पॉवर प्लेच्या षटकादरम्यान हा 5वा चेंडू. बिगेट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आपण पाहतात मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्र निवडलं होतं मिड विकेट. इथे मात्र चांगला चेंडूची समाप्ती झाली आणि मी खास करून जगदीशचं कौतुक करतो. ज्याप्रमाणे आपण पाहतात तर शरीरापासून थोडासा जवळ खेळण्याचा प्रयत्न होता. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडूला मात्र जास्तीत जास्त पिच करतात आणि नक्कीच चांगली गोलंदाजी यशस्वी वॉरियर्स संघाबरोबर आपण पाहू शकतात. चेंडू आतापर्यंत हाताळून झाला ते मात्र 5. धावफलकावरती धावा रोखली गेली आहे ती मात्र 3. शेवटचा चेंडू देखील मैदानाच्या हाताने बाकी असेल. अग्री प्रीमियर लीग 2020 महासंग्राम. फुलटा चेंडू आहे. चेंडूचा मात्र पुरेपूर समाचार घेतोय का? चेंडू आपण पाहतात तर 1 बाउंडच्या स्वरूपाने निघून गेलाय सीमा पार. हा आलाय चौकार. डीजे आपण पाहिलं तर शेवटच्या आतापर्यंत सर्व काही व्यवस्थित सर्व काही सुरळीत सुरू होतं. शेवटचा चेंडू गोलंदाजानं चुकी केली. लोवर फुलटा चेंडू होता आणि लोवर फुलटा चेंडूचा पुरेपूर समाचार योगेश खरच्या पाठमधून आपण चौकार देखील पाहिलाय. संघाची धावसंख्या आहे पहिल्या षटकाचा खेळ अखेरीस संपलाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस बिनबाद 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला भेटत आहेत. मैदानाच्या आत दुसरं षटक देखील मार्गस्थ होईल. पॉवर प्लेचं षटक आपण पाहू शकतात. 5 षटकांचा हा सामना आहे. पंचांच्या भूमिकेमध्ये रुपेश मेस्त्री सर असतील, सचिन सर असतील, जयेश सर असतील जे आज ऑफिशियल आमचे पंच असतील. तसेच लाईव्हच्या माध्यमातून पाटील नेटवर्क नितेजी पाटील यांच्या माध्यमातून ही स्पर्धा थेट YouTube वरती प्रसारित केली जाते. घर बसल्या जो हा सामना पाहतात त्या प्रेक्षकांचं त्या सर्व खेळाडूंचं आम्ही पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. आग्री प्रीमियर लीग 2020 एक नामाची स्पर्धा, एक नामांकित स्पर्धा. या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत होते सर्व ऑर्गनायझर असतील, आमचे आयोजक असतील, त्या सर्वांचं पुन्हा मनापासून धन्यवाद देखील देते. कारण की ज्याप्रमाणे या स्पर्धेचं आयोजन आणि एक वेगळे आयोजन आग्री प्रीमियर लीग 2020 एक चांगला प्लॅटफॉर्म खेळाडूंसाठी एक पुढे घेऊन जाण्याचा हा मार्ग देखील आपल्याला पाहायला भेटतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती धावा 7. दुसरं षटक मैदानाच्या मार्गस्थ. फुलटा चेंडू होता ऑफ स्टंपच्या बाहेर. चेंडूला मात्र कळलं जात आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा कॉल होता मात्र योगेश गरत या कॉलला रोखून धरतायत. 1 धाव्या चेंडूवरती येते आणि एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 8 धावेंवरती. AB11 वर्सेस SSP वॉरियर्स असा हा चालू असलेला मॅच. पहिला सामना देखील आपण पाहिला असेल तर विटी लाईव्ह स्टार संघाने मात्र तो सामना जिंकलाय आणि हा दुसरा मॅच आपण मैदानाच्या आत पाहू शकतात. गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाज पुन्हा आशिष. आखूड टप्प्याचा चेंडू होता. पूल केलाय. पूल पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल अँड ब्युटिफुल. ह्या चेंडूवरती मिळाल्या 6 धावा. डीजे आपण पाहिलं असेल आखूड टप्प्याचा चेंडू होता. पूल केला. पूल पॉवरफुल ठरला आणि योगेश घरच्या पाठमधून आपण हा दमदार षटकार पाहिला आणि दबाव देखील होता. पहिलं षटक आपण पाहिलं तर 7 धाब्यांचं होतं. 7 धाब्यांचं षटक आल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये जी हाणामारी करण्याची गरज होती ती हाणामारी मात्र योगेश घरच्या पाठमधून आपल्याला पाहायला भेटलंय. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 14 धाब्यांवरती. चांगली सुरुवात आहे. बिनबाद सुरुवात आहे. इथून आता मात्र आक्रमक भूमिका देखील धारण केली आहे. दोन्ही फलंदाज आक्रमक भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला भेटतात. गोलंदाजी मार्गावरती आशिष. षटकातील 3रा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने पुन्हा पूल करण्याचा प्रयत्न. आखूड टप्प्याचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत. या चेंडूवरती आपण पाहू शकता क्षेत्ररक्षण देखील केलं गेलं मात्र 1 धावपासून रोखलं जाणार नाही आणि ते 1 धाव येतं. एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचले 15 धावेंवरती.
आगरी प्रीमियर लीग 2020 भव्य ओव्हरऑल क्रिकेट स्पर्धेचा हा महासंग्राम वर्ष पहिलं आहे आणि पहिल्या वर्षामध्ये हे दिमागदार आयोजन मात्र मैदानाच्या आत आपल्याला पाहायला भेटतंय. सर्व आयोजकांचं पुन्हा मनापासून धन्यवाद करतोय, कारण की ज्याप्रमाणे आपण ही स्पर्धा देखील पाहू शकतात आणि आजच्या पहिल्या दिवसामध्ये चांगला प्रतिसाद देखील या स्पर्धेला आपल्याला पाहायला भेटतोय. गोलंदाज आपण पाहू शकतात आशिष पाटीलनं आतापर्यंत 8 धावा खर्च केल्यात. पंचाचा डेड बॉलचा देखील इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. रावले गावचा हा सुपुत्र आहे आशिष पाटील वरती आपण नजरा देखील पाहिला होता जेव्हा ऑक्शन होतं. त्या ऑक्शन मध्ये ह्या खेळाडूवरती देखील नजरा होत्या. गोलंदाज सज्ज होतोय, विकेट करण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र चांगला चेंडू आपण पाहू शकतायत. लाईन देखील मात्र इथे मेंटेन केले आउटसाइड ऑफ स्टंप आणि हा टप्पा तुमच्याकडे अचूक आहे. ही गोलंदाजी तुमच्यासाठी अचूक आहे, कारण की ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर आउटसाइड ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूला पिच करतायत आणि हा चेंडू निर्णायक असेल गोलंदाजासाठी आणि ते गोलंदाजाने दाखवलं देखील गेलाय. निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावपळीवरती धावा आपण पाहिलं तर 15 धावा. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आत मार्गस्थ. इथे मात्र आपण पाहू शकता थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर हा चेंडू निघत होता. या चेंडूला आपण पाहता तर हलक्या हाताने खेळून करतायत. एक धाव या चेंडूवरती येतात. पॉईंट मध्ये क्षेत्ररक्षक या चेंडूला गॅदर करतायत आणि तदनंतर आपण एक धाव पाहू शकतायत. एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलाय 16 धावा. जीत एंटरप्राइजेस V24 फाउंडेशन आपल्याला हा पहिला ऑफिशियली कॉल असणार आहे. प्लीज आपण आपल्या प्लेइंग लिस्ट हे जमा करायचे आहेत. धावपळकावरती धावा आहेत 16 धावा. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. या चेंडूमध्ये आपण पाहिलं तर तेज गतीचा चेंडू होता, व्हेरिएशन होतं आणि इथे मात्र गोलंदाजांना एक षटकार लागल्यानंतर कमबॅक केला. या मॅच मध्ये पुन्हा परतण्याची संधी देखील देतोय आशिष पाटील. 2 षटकाचा खेळ अखेरी संपलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावपळकावरती धावा आहेत बिनबाद 16 धावा. AB11 प्रथमतः फलंदाजी करतोय. 3 षटकांचा खेळ अजून देखील मैदानाच्या देणं बाकी असेल. घेऊया विश्रांती, ऐकूया एक मधुर गीत. डीजे मैदानाच्या आत ज्या वायर्स पाहतो जर त्यांना चेंडू जर हाताळला तर डेड बॉलचा इशारा असणार आहे. झाडाला जर चेंडू डायरेक्ट आदळतो तर षटकार असणार आहे. काही नियम अटी आहेत ज्या आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय आणि महत्वाचं देखील असणार आहे. आपण स्टँड देखील पाहू शकतात. आई बाबा एंटरप्राइजेसचं स्टँड आहे. मनीष पाटील आहे सौजन्य. त्यानंतर आपण एका बाजूला करण फायटर्स आहे. तर करण जे असतील त्याचे मालक आपण पाहू शकता. त्या स्टँडच्या एका बाजूला आपण श्री कॅटरर्स अँड ट्रान्सपोर्ट आपण पाहू शकता. ज्या स्टँडचे मालक आहेत श्रीकांत पाटील. हे स्टँड आहेत. आपण एक महिला स्टँड देखील पाहू शकता. एक प्लॅटफॉर्म आहे. इथून मात्र या स्पर्धेमध्ये एक चांगलं दमदार आणि आयोजन केलं होतं. खेळाडूंसाठी आपण खेळाडू कक्ष देखील पाहू शकता. जय हनुमान स्टँड एका बाजूला SV स्पोर्ट्स, V24 फाउंडेशन, आई सतवाई, जीत एंटरप्राइजेस, एम्पायर स्पोर्ट्स, SSP वॉरियर्स, झुंजार 11 पालघर, विटी लाईन स्टार, त्रिश 11, आस्था इलेक्ट्रॉनिक, AB11 हे 12 स्टँड मात्र आपल्याला पाहायला भेटतात. 2 दिवसामध्ये आपण 6 संघ पाहणार आहोत आणि दुसऱ्या 2 दिवसामध्ये आपण 6 संघ विभाजनामध्ये आपण ही स्पर्धा पाहू शकतात. 2 षटकाचा खेळ संपला. धावपळकावरती धावा 16. गोलंदाज सज्ज नवनाथ. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण फलंदाजीमध्ये आपण पाहू शकता. चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातंय. एक धाव्या चेंडूवरती पाहायला भेटते आणि आयकॉन खेळाडू या संघाचा आपण नवनाथला देखील पाहू शकता. त्यांच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. नवनाथ पाटीलला जो गोलंदाजी मार्गावरती दाखल होतोय. संघाची धावसंख्या आहे 17 धावा. AB11 संघ इथून एखाद्या 2 मोठ्या फटक्याची अपेक्षा करतोय. एक मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. मात्र समोर SP वॉरियर्स हा संघ मात्र रोखून धरतोय. गोलंदाज सज्ज. दुसरा चेंडू इथे मात्र चांगला फटका आहे. क्लासिकल क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव तर कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील केला जातोय आणि योगेश गरत आपण पाहता तर सिंगल डबल वरती मेंटेन करतायत. सिंगल डबल वरती जात आहेत. चान्सेस आल्यावरती मोठे फटके खेळतात आणि खूप निर्णायक देखील असणार आहे, कारण की ज्याप्रमाणे ही मॅच आहे, ज्याप्रमाणे हा सामना आहे, आगरी प्रीमियर लीग 2020चा हा महासंग्राम सुरू आहे. 2 धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 19 धावा धावपळकावरती लागल्या गेल्यात. षटक क्रमांक मैदानाच्या आत मार्गस्थ 30. आउटसाइड ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर पंच देखील दर्शवतात. खराब चेंडूचा मारा देखील होतोय आणि अतिरिक्त स्वरूपाने हा चेंडू पण पाहिलं तर फेकला गेला गोलंदाज नवनाथ पाटीलच्या माध्यमातून. आपण पाहतात तर हा 15वा चेंडू होता जो अतिरिक्त स्वरूपाने जवळजवळ 14 चेंडू हे चांगले हाताळले होते आणि हा 15वा चेंडू आपण वाईट स्वरूपाने देखील पाहू शकतायत. धावपळकावरती धावा जाऊन पोहोचतायत. 20 धावा 20 धावा ह्या मात्र धावपळकावरती आहेत. AB11 या संघाच्या गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज सज्ज होतोय. नवनाथ पाटीलला षटकातील 3रा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने.
इथे मात्र चेंडू आपण पाहू शकता क्षेत्ररक्षक येतात या चेंडूला मात्र फील्ड देखील केलं जातं एक धाव तर कंप्लीट होईल दुसऱ्या धावेचा कॉल करतात योगेश गरात मात्र इथे आपण पाहू शकता पंचांचा बाईचा इशारा होता आणि बाईच्या स्वरूपानं धावपलकावरती धावा आपण पाहिलं तर 21 आणि ड्रोन कॅमेरा देखील मैदानाच्या मार्गस्थ झालाय ड्रोन कॅमेराने आपण श्रवणचित्र देखील या स्पर्धेचे टिपताना पाहणार आहोत एक वेगळे दमदार आयोजन आहे आगरी प्रीमियर लीग 2020 वर्ष पहिलं आणि पहिल्या वर्षामध्ये एक दिमागदार आयोजन गोलंदाजी मार्गावरती नवनाथ पाटील धावपलकावरती धावा असताना 21व्या षटकातील हा पुढचा चेंडू इथे मात्र ऑफस्टंपच्या बाहेरच्या पलटा चेंडूला मात्र करण्याचा प्रयत्न इनफिल्डच्या वरून क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतात एक धाव तर कंप्लीट दुसरी धाव देखील सहजरित्या इथे मात्र कंप्लीट केली जाते आणि एक भागीदारीची जी गरज होती ती भागीदारी आता इथून मात्र AB11 संघ उभे करतोय पार्टनरशिप चांगली आहे मात्र इथून एखादा फलंदाज असा असावा की जो मोठे फटके जो मात्र या धावसंख्येला पुढे घेण्याचं काम करेल धावपलकावरती धावा आपण पाहिलं तर 23 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या आहेत चेंडू आतापर्यंत समाप्त झाला ते मात्र 4 आणि षटक क्रमांक मैदानाच्या मार्गस्थ आहे 3रं गोलंदाज सज्ज होतो षटकातील 5वा चेंडू राईट ऑफ आउट द विकेटने विकेट करण्याचा प्रयत्न शपोल होता चेंडूला मात्र करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक वेगाने डीप बॅकवर्ड मधून येत आहेत एक धाव तर कंप्लीट होईल दुसऱ्या धावेचा कॉल झालाय इथे मात्र कॉल चुकीचा आहे फलंदाज धावचीच्या स्वरूपानं तंबू मध्ये परतावा लागला योगेश गरात बॅक टू डगआउट मध्ये परतलाय पहिला धक्का AB11 संघाला मैदानाच्या धन्यवाद विजय शेवटच्या चेंडूनंतर ड्रिंक्स टोळले देखील मैदानाच्या आत मार्गस्थ होतोय धावपलकावरती धावा आपण पाहिलं तर 24 धावा पहिल्या विकेटचं पतन पहिला विकेट मात्र आपण पाहू शकता तंबूमध्ये परतलाय योगेश गरात बॅक टू डगआउट चांगली फलंदाजी आपण योगेश गराच्या माध्यमातून पाहिलं असेल चौकार षटकार डबल वरती मात्र भर दिला गेला आणि खूप निर्णायक होतं AB11 संघाच्या माध्यमातून आता मात्र येणारे जे फलंदाज असतील त्यांना देखील चांगला खेळ करावा लागेल वन डाऊनच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकतो हार्दिक घरत जबाबदारी आहे हार्दिक वरती एक नामांकित खेळाडूपैकी आपण एक खेळाडू पाहू शकतायत जागमाता रावळे संघाच्या माध्यमातून या खेळाडूला आपण पाहिलं असेल तो हार्दिक घरत मात्र मैदानाच्या आत मार्गस्थ होतोय बॅट्समॅन आहे एक चांगली उत्कृष्ट खेळ त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं असेल आज मात्र मैदानाच्या आत तो खेळ देखील करावा लागेल शेवटचा चेंडू असेल 3ऱ्या षटकातील धावपलकावरती धावा आपण पाहू शकतायत त्या मात्र रोखल्या गेल्या आहेत 24 3रं षटक मैदानाच्या आत मार्गस्थ शेवटचा चेंडू फुलटॉस होता फुलटा चेंडूचा मात्र पुरेपूर समाचार इथे मात्र गलीमधून क्षेत्ररक्षक वेगाने पुढे येतोय क्षेत्ररक्षण देखील केलं गेलंय एक आपण पाहता तर एक धाव येते आणि एका धाव्याने षटक क्रमांक 3 देखील मैदानाच्या आज संपलाय 3 षटकांचा खेळ अखेरीस संपल्यानंतर धावपलकावरती धावा 25 धावा 1 गड्यांच्या मोबदल्यात एक घेऊया एक छोटीशी विनंती करतोय जीत एंटरप्राइजेस 24 V24 चला प्लीज कॅप्टन बोथ कॅप्टन आपण लगेचच इथे उपस्थित राहा V24 जीत एंटरप्राइजेस आपली प्लेइंग लिस्ट घेऊन आपण लगेचच आमच्यापर्यंत आपण यायचं आहे प्लीज 3 षटकांचा खेळ अखेरीस संपलाय धावपलकावरती धावा जाऊन पोहोचतात 25 धावा 1 गड्यांच्या मोबदल्यात घेऊया एक विश्रांतीनंतर कॉम्बॉक्स मध्ये देखील बदल होईल डीजे एका बाजूला आपण हार्दिक घरातला पाहू शकतो रॉकी ग्रुप चषक आपण पाहिला होता टेंबेखोडाच्या मैदानावरती ह्या खेळाडूने 5 षटकार एका षटकादरम्यान आपल्याला पाहायला भेटले होते आणि तो मैदानाच्या दाखवलं होतं कॉम्बॉक्स मध्ये देखील आमचे साथी समालोचक अजित सर आमच्यासह जोडले गेले होते ज्यांच्याकडे डांगा अनुभव आहे समालोचकाचा ते मात्र आमच्यासह जोडले जातील येणाऱ्या 2 षटकासाठी मी विनंती करतोय मायक्रोफोनवरती अजित सर आमच्यासह जोडले जात आहेत येणाऱ्या ह्या 2 षटकांसाठी थँक्यू धनंजय पाटील तर या ठिकाणी पारितोषिक येत आहे हार्दिक साठी षटकार जर मारला प्रत्येक बोर्डकडनं 100 रुपये प्रत्येक षटकाराला आणि जमीर तांबोलीकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा पारितोषिक तो देखने यहाँ पर तीसरे ओवर की समाप्ति के बाद में 25 ऑन द बोर्ड आगे तमाम दर्शकों का एक बार फिर दिल के गहराई से हम हार्दिक स्वागत करते हैं आगरी प्रीमियर लीग दूसरा मैच चलता हुआ एसएसपी वॉरियर्स बनाम AB11 के बीच में टॉस जीतने के बाद में फील्डिंग करने का निर्णय 3 ओवर की समाप्ति के बाद में स्कोर कार्ड के ऊपर 25 ऑन द बोर्ड गौरव पाटिल इस समय गेंदबाजी के लिए
बहुत ही बढ़िया। इस समय क्रॉस द लाइन गेंद को खेलना चाहते थे, गेंद जाती थी इस समय काउ कॉर्नर रीजन में, सिंगल इस गेंद के ऊपर रन मिलते हुए 26 ऑन द बोर्ड। समय की मांग है, वक्त का तकाजा कि 11 गेंदें यहां पर एबी विलियन के पास और बल्लेबाजी के लिए भाव जैसे नामचीन बल्लेबाज ऑन स्ट्राइक है। एबी विलियन के खेलने के लिए यहां पर जरूर भाव की तरफ से बेहतरीन बल्लेबाजी के आसार। इस ओवर की दूसरी गेंद राइट टर्म ओवर द विकेट। अप्रतिम इस समय पुलर लेन की गेंद थी, गेंद को एग्जीक्यूट करना चाहते थे एक्स्ट्रा कवर में, गेंद इस समय बैट को ब्रश करती हुई जाती हुई, इस समय थर्ड मैन रीजन में सिंगल का इजाफा। 27 ऑन द बोर्ड। एक खूबसूरत मैच, गेंद और बल्ले के बीच की खूबसूरत लड़ाई और तमाम दर्शक यहां पर उत्सुकता भरे नजरों से देखते हुए इस मैच को कौन जीतेगा। गेंदबाजी के लिए जो आए नए गेंदबाज गौरव पाटिल नगावे, अच्छी गेंदबाजी अब तक, गुड स्टार्ट। इस ओवर की तीसरी गेंद। तो मैं यहां पर धनंजय पाटिल को कहूंगा कि आप टॉस बॉक्स में जाएं, जहां पर जीत इंटरप्राइजेस बनाम V24 फाउंडेशन के दोनों कप्तान को आना है। खूबसूरती के साथ में समय लाभ किया, गेंद को सीधा और मिड विकेट, आउट ऑफ द पार्क, 6 रनों के लिए। हार्दिक के बल्ले से निकलता हुआ खूबसूरत सिक्सर, 6 रनों के सहारे स्कोर समय फ्लाई होता हुआ, स्कोर में जाने समय 33 रन। हार्दिक ऑन फायर, अच्छा प्रयास चलता हुआ हार्दिक के द्वारा। इस समय एक बार फिर इनसाइड आउट शॉट खेलना चाहते थे मिस टाइम स्ट्रोक, और यहां पर हार्दिक का खेल खत्म होता हुआ 33 रन, विकेट नंबर दूसरा। इस समय बैक टू पेविलियन। न्यू बैट्समैन मिस्टर प्राण भोर आइकॉन खिलाड़ी हैं। अब तक की बात करेंगे 33 रन स्कोर कार्ड के पर। इस इनिंग की आने वाली गेंदें कुल मिला के 8 गेंदों में एबी 11 टीम के बल्लेबाजों को अच्छी बल्लेबाजी करने की आवश्यकता है। एसएसपी वॉरियर्स टीम के गेंदबाज नफीतली गेंदबाजी अनुशासन उनके गेंदबाजी में नजर आता हुआ। इस ओवर की 5वीं गेंद सामने, इस समय मिस्टर भाव इस समय लाभ करने का प्रयास है, गेंद जाती हुई काउ कॉर्नर में लपके गए, बैक टू बैक दूसरा विकेट इस समय डगआउट की तरफ चलता हुआ। तो वहां पर देखने दूसरा विकेट बैक टू बैक पवेलियन की तरफ जाता हुआ ऑन एंट्री गेंद जरूर होगी। 33 रन स्कोर कार्ड के पर संजय गावर इस समय मैदान की तरफ आते हुए एक नामचीन खिलाड़ी तुफान भोर, और संजय गावर को यहाँ पर बेहतरीन बल्लेबाजी की आवश्यकता। बात करेंगे गेंदबाज मिस्टर गौरव पाटिल, लाजवाब गेंदबाजी ऑन एंट्री। हेलो थैंक यू। तो पहले एंट्री के समय लगते हुए मिस्टर गौरव पाटिल नगावे के खिलाड़ी है, बहुत ही लाजवाब गेंदबाज है, लेकिन हार्दिक के लिए 100 रुपए का इनाम आता हुआ।
नए बल्लेबाज यहाँ पर विक्रांत किनी और हार्दिक ने जो सिक्सर मारा था शंकर डेरी की तरफ से 100 रुपए का इनाम यहाँ पर आता हुआ। तेज तर्रार गेंद इस समय लाजवाब गेंदबाजी एसएसपी वॉरियर्स के स्लॉग और यहां पर चलती हुई बाइक के संख्या सिंगल का इजाफा 34 ऑन द बोर्ड। आइकॉन खिलाड़ी हैं तेज तर्रार गेंदबाजी डालते हुए समय साइकिन के पर जो नए बल्लेबाज अभी आए हैं साइकिन पर मिस्टर विक्रांत किनी। आवश्यकता 5 गेंदों में कम से कम 10 या 12 रन आने की, लेकिन बात करेंगे एसएसपी वॉरियर्स के गेंदबाजों की लाजवाब गेंदबाजी बांध के रखा है एबी 11 के बल्लेबाजों को। फुल टॉस गेंद को एग्जीक्यूट किया है सीधा आउट ऑफ द पार्क। 6 रन से इस समय स्कोर फ्लाई होता हुआ। स्कोर मैदान इस समय 40 ऑन द बोर्ड। यस डीजे दूसरे सिक्सर अतावर जो हार्दिक ने सिक्सर खेला था उसके लिए प्रतीक भोईर की तरफ से 100 रुपए और जमीर तांबोली की तरफ से 100 रुपए का कैश प्राइज यहां पर मिलता हुआ। स्कोर समय 40 रन ऑन द बोर्ड। विक्रांत किनी लाजवाब बल्लेबाजी स्लो ओवर में बड़े स्ट्रोक की तलाश। देखने से खोद के निकला था सेकंड को सिंगल की मांग डबल भी आसानी के साथ में मुकम्मल 42 ऑन द बोर्ड। अप्रतिम प्रयास। अक्सर कहा जाता है कि कोशिश आखिरी 6 तक होनी चाहिए, मंजिल मिले या फिर तजुर्बा, दोनों ही चीजें दोस्तों नायाब होती है। और जब गेंद और बल्ले के बीच की टकराव हो, तमाम दर्शकों के दिलों के ऊपर अपनी छवि को गाढ़ा करना हो, तो आवश्यकता अपने बेहतरीन हुनर को दिखाने का। विक्रांत की बढ़िया फॉर्म में 42 ऑन द बोर्ड, नवनाथ ऑन बॉलिंग मार्क। ऐसा की अगली गेंद बहुत ही बढ़िया इस समय गेंद को फील दिया। शॉर्ट ऑन फील देखने को मिलता है गेंद जाते हुए कॉर्नर में, जब तक गेंद को फील करके थ्रो करते आसानी के साथ में 2 रन मुकम्मल। स्कोर मैदान इस समय 44 ऑन द बोर्ड। स्लोगर में आक्रामक स्ट्रोक को खेलने का प्रयास कुछ हद तक सफलता की पायदान के पर पहुंचते हुए इस समय विक्रांत लाजवाब बल्लेबाजी 44 रन ऑन द बोर्ड। गेंद आनी शेष है इस समय 2-3 गेंदों में अब तक 10 रन बहुमूल्य रनिंग रन से यहां पर आते हुए नवनाथ। इस की 5वीं गेंद राइट टर्न ओवर द विकेट। ऑप्शन के बाहर अगर आप सफल हो जाएंगे जो वाइड आपका रीच हो जाएगा, एक्सटेंड हो जाएगा और वाइड आपको नहीं मिलेगा। यहां पर अच्छी गेंद लागू में 90 की गेंदबाजी नवनाथ के द्वारा। आखिरी गेंद के ऊपर क्या बड़े स्ट्रोक खेलेंगे मिस्टर विक्रांत। ऑल इज वेल दैट एंड्स वेल। हर कोई चाहता है कि फिनिश यहां पर लाजवाब हो, अपने पक्ष में हो, इसीलिए पूरी तरह से ताकत लगाते हुए यहां पर मिस्टर विक्रांत। दूसरी तरफ नवनाथ इस इनिंग की आखिरी गेंद अब अपना बॉडी करने का प्रयास है और शायद यहां पर रनआउट होने के चांसेस। विकेट यहां पर तो मैं बुलाना चाहूंगा जितेंद्र प्रोजेस कैप्टन प्लीज अभी टॉस बॉक्स में है। इसके बाद में खूबसूरत मुकाबला देखने को मिलेगा बिटवीन डेवर फाउंडेशन बनाम जेट एंटरप्राइजेस के बीच में। आज का तीसरा मुकाबला लक्ष्य रखा गया यहाँ पर एसएफपी वॉरियर्स के सामने 45 रनों का। देखने किस तरह से इसे 45 रनों को बचाते हैं। एक तरफ इस लक्ष्य को पाने की चाहत, तमन्ना, अर्जी सब कुछ होगी और दूसरी तरफ इस लक्ष्य को बचाने की कोशिश होगी। उस बीच का जो संघर्ष होगा हमारे तमाम दर्शक देखने के लिए बेताब होते हुए जय हनुमान के इस खूबसूरत मैदान के ऊपर आगरी प्रीमियर लीग पर वो पहले चलता हुआ सीजन पहले चलता हुआ खूबसूरत मुकाबला। आज का दूसरा मुकाबला आप देख सकते हो एबी 11 बनाम एसएसपी वॉरियर्स के बीच में। एक बार फिर मैं कॉल करूंगा जेट एंटरप्राइजेस के कप्तान, आप जल्द से जल्द कमेंट्री बॉक्स में आए। इसके बाद में मुकाबला
इंटू फाउंडेशन, आपने जो फॉर्म फिलअप किया उनमें सरनाम आपने लिखे नहीं है, तो जरूर मैं चाहूंगा उनके कप्तान को कि वो यहाँ पर फिलअप करते समय आपका नाम और सरनेम वहां पर फिलअप करें. और अगर कोण से गाव का खिलाडी आहे, कुठल्या गावातला खेळाडू आहे, हे जर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने नमूद केलं तर आमच्या लाडक्या प्रेक्षका वर्गापर्यंत आम्ही ते पोहोचवण्यासाठी खूप सोयीस्कर पडतं. म्हणून विनंती आहे की फॉर्म फिलअप करताना मात्र त्या खेळाडूच्या गावाचं नाव देणं पण गरजेचं असेल याची नोंद घ्या. 45 रनांचं आव्हान समोर घेऊन एसएसपी वॉरियर्स ओपनिंग पर दाबा मैदानाच्या आतमध्ये जीत एंटरप्राइजेस. चला फायनल कॉल असेल तुमच्यासाठी. संगनायक नाणेफेकीसाठी या. चला जीत एंटरप्राइजेस अंतिम हा शेवटचा कॉल असणार, कारण की समोरचा कन्व्हेयर आमच्या बरोबर उपस्थित आहे. प्लीज दिलेल्या वेळेनुसार आपण टॉस करतोय. चला घाई करा, थोडं दावत आहे म्हण्या प्लीज. अग्री प्रीमियर लीग 2020 आपण पाहू शकता. नाणेफेकीचा कॉल केला जातोय. मी विनंती करतोय सन्माननीय करडीगावचे सुपुत्र गणेशजी भोईर साहेबांना आपल्या हस्ते आपण टॉस करतोय. जे आई संघाचे संघ मालक आहेत सन्माननीय गणेशजी भोईर साहेबांच्या हस्ते आपण टॉस करतोय. एका बाजूला V24 फाउंडेशन जतीन पाटील बंडे आपल्याला पाहायला भेटेल, दुसऱ्या बाजूने आपण जीत एंटरप्राइजेस मन्या अँड कंपनी मात्र आपल्याला पाहायला भेटेल. दोन कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचतात. सन्माननीय मान्यवर नक्कीच गणेशजी भोईर साहेबांना विनंती करतो आपल्या हस्ते आपण टॉस करतोय. एका बाजूला मन्या असतील, दुसऱ्या बाजूला जतीन बंडे असणार आहेत. टॉस देखील आपण करतोय. नाणेफेकीचा कॉल देखील केला जातोय. एका बाजूला APL असेल, दुसऱ्या बाजूला आग्री प्रीमियर लीग असा हा कॉल असणार आहे. इथे नाणेफेकीचा कॉल होतोय APL. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय जीत एंटरप्राइजेस. काय निर्णय असेल? फील्ड फर्स्ट. क्षेत्ररक्षण करताना समोरच्या संघाला किती धावसंख्येपर्यंत रोकाल? नक्कीच समोरचा संघ जर चांगला आहे तर कमीत कमी 10 मध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू. हा नक्कीच. आज असे कुठले खेळाडू असतील ज्यांच्या विरुद्ध तुमच्या नजर असतील? आता त्यांची प्लेइंग लिस्ट मी सध्या बघितलेली नाहीये, तरी बघू. या संपूर्ण स्पर्धेच्या ऑर्गनायझर विषयी या आग्री प्रीमियर लीग मध्ये तुम्ही खेळता त्याबद्दल काय सांगाल? नक्कीच आग्री प्रीमियर लीग आम्ही पहिल्यांदा आयोजन केलंय, तरी पण एवढं चांगलं नेक्स्ट इयर आम्ही अजून चांगलं करण्याचा प्रयत्न करू. ह्या प्रतिक्रिया आपण ऐकल्या. म्हणण्या तुम्हाला शुभेच्छा असतील. जतीन आपल्यापर्यंत येतोय. नाणेफेकीचा कॉल जिंकला असता तर काय निर्णय असता? नाणेफेकीचा कॉल जिंकला असता फर्स्ट फिल्डर्स घेतली असती. प्रथमतः फलंदाजी करताना किती धावसंख्येपर्यंत मजल माराल? 65-70 पर्यंत आम्ही अभाव करण्याचा. असे कुठले खेळाडू असतील आज तुमच्या नजरा त्या खेळाडूंवरती असतील? जे आहे मी स्वतः आहे, किरण आहे, अक्षय आहे, आज भरपूर आहेत खेळाडू. या स्पर्धेच्या संपूर्ण आयोजनाविषयी आग्री प्रीमियर लीग मध्ये तुम्ही आज खेळतात, त्या संपूर्ण आयोजनाविषयी तुम्ही काय सांगाल? आयोजन खूप सुंदर आहे आणि आग्री खेळाडूंसाठी हा खूप सुंदर प्लॅटफॉर्म आहे. आणि एक तसं बघायला गेलं तर विरलच्या खेळाडूंना घेतलंय तर आम्हाला खूप आनंद झाला आहे. एक खेळण्याचा चान्स दिला आणि आग्री प्रीमियर लीग असंच वर्षोनवर्ष भरत राहावं, बस हीच. हा धन्यवाद. ह्या प्रतिक्रिया जतीन पाटील बंड्याच्या ऐकला. तर टॉस का बॉस मधून माहिती आमच्यापर्यंत पोहोचतोय, जिथे जीत एंटरप्राइजेस संघानं नाणेफेकीचा कॉल जिंकलाय, निर्णय स्वीकारलाय प्रथमतः क्षेत्ररक्षणाचा. मी थेट येतोय आमच्या मायक्रोफोनवरती समालोचन कक्षामध्ये, जिथे आमचे साथी समालोचक उपस्थित आहेत. धन्यवाद. थँक्यू. तर विक्रम क्रीसाठी मग 100 रुपयाचं पारितोषिक येते जाता पाटील तगरे यांच्याकडनं. हार्दिक पहली गेंद के पर पहला विकेट बैक की पहली गेंद की तरफ हरेश्वर किनी इस समय डगआउट की तरफ जाएंगे. 45 रनों का लक्ष्य था. उस लक्ष्य को पाने के लिए पहली गेंद के पर गेंद को फील करने का प्रयास था. खूबसूरत कैच मिस्टर हार्दिक के द्वारा और पहला विकेट इस समय बैक टू पवेलियन. कमांड दीजिए.
महालकिनी यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक आहे ते गुड कॅच क्वालिटीसाठी मात्र हार्दिकसाठी न्यू बॅट्समन नेम प्रणय पाटील दीपेश भाई ऑन स्ट्राइक बहुत ही बढ़िया इस समय एक खूबसूरत स्ट्रोक गेंद को सीधे डाउन द ग्राउंड आउट ऑफ द पार्क वेस्ट वे परंतु मुख्य व्यासपीठाच्या समोर देणगी कक्ष आहे ज्या कोणी दात्यांना त्या ठिकाणी देणगी द्यायची असेल त्यांनी व्यासपीठाच्या समोर येऊन त्या कक्षामध्ये द्यावी खूबसूरत सिक्सर इस समय आता हुआ मिस्टर दीपेश के बल्ले से लाजवाब सिक्स अगर आप हमारे रडार में गेंद डालेंगे कमान में गेंद को देंगे तो उसको हम आउट ऑफ द पार खेलेंगे ये मैसेज इस समय देते हुए मिस्टर दीपेश सुपर लाजवाब सिक्सर स्कोर में इस समय 6 रन ऑन द बोर्ड सर अगली गेंद खूबसूरत अवे फ्रॉम बॉडी खेला इनफील्ड के ऊपर से गेंद को एग्जीक्यूट किया अच्छा प्रयास लाजवाब फील्डिंग तो क्लैम वहां पर आता हुआ बहुत ही लाजवाब स्टॉप करने का प्रयास था मिस्टर स्वप्निल पाटिल की तरफ से 2 रन नहीं रुक पाए थोड़ी सी इंजरी फर्स्ट एड घेऊन जा रे फर्स्ट एड बॉक्स सामने आहे आपल्या फर्स्ट एड किट घेऊन जायचं प्लीज स्वप्निल लागेल का स्प्रे वगैरे काय तो देखने पर स्कोर कार्ड के तरफ से 8 रन दीपेश और प्रणय पाटिल एसएसपी वॉरियर्स के बल्लेबाज इस समय 45 रनों का पीछा करते हुए अच्छी बल्लेबाजी इस समय दीपेश पाटिल ने जिस तरह से गेंद को आउट ऑफ द पार खेला है कंसंट्रेशन क्योंकि दुनिया की हर चीज अगर आपकी हो सकती है अगर आपके पास अच्छा फोकस हो अगर आप एकाग्रता के साथ में खेलते हो तो हर लक्ष्य को आप पा सकते हो और यहाँ पर लाजवाब बल्लेबाजी 3 गेंदें 8 रन 1 विकेट के नुकसान पर संजय गावड़ की बात करेंगे अपना होम ग्राउंड है अनुभव उनके पास है लेकिन सामने युवा खिलाड़ी अपने प्रतिमा आक्रामकता को दिखाते हुए खूबसूरत इस समय शॉर्ट ऑन बॉल इनफील्ड के ऊपर से गेंद को एग्जीक्यूट किया गेंद जाते हुए मिड विकेट रीजन में हार्दिक वहां पर लाजवाब फील्डिंग अंपायर के संकेत नो गेंद के तो 2+1 3 रन जरूर आएंगे 3 रन से समय स्कोर फ्लाई होते हुए स्कोर में जाने समय 11 ऑन द बोर्ड आने वाले गेंद के ऊपर फ्री हिट रहेगा 3 तरह से आप आउट हो सकते हो हैंडलिंग बॉल ऑफ द टॉइस ऑफसेटिंग द फील्ड एंड रन आउट इस समय लाभ के एक बार फिर हवा में लहराती हुई गेंद खिलाड़ी गेंद के नीचे लेकिन फ्री हिट की वजह से यहाँ पे बचे मिस्टर दीपेश 2 रन का हिस्सा पर स्कोर मौजूद इस समय 13 ऑन द बोर्ड 45 रनों का पीछा करते हुए यहाँ पर गुड स्टार्ट एसएसबी वॉरियर्स के बल्लेबाजों ने बेहतरीन फाउंडेशन को बिल्ड किया है और जिस लक्ष्य को पाने की तमन्ना अर्जी ले मैदान में आए हैं उस राह की तरफ अपने कदम को अग्रसर करते हुए गति परिवर्तन किया था इस समय चेंज ऑफ द पेस सलमान जो इस समय अलॉन्ग द कार्पेट गेंद को एग्जीक्यूट किया मिड ऑफ में सिंगल का हिस्सा पर 14 ऑन द बोर्ड मिस्टर दीपेश और प्रणय पाटिल की अच्छी साझेदारी 45 रनों के लक्ष्य को अचीव करने के लिए अपने कदम को खूबसूरत राह की तरफ ले जाते हुए टॉस गिनती समय चेंज ऑफ द पेस किया था गेंद और बल्ले के बीच में टकराव नहीं हुआ लेकिन बाय के संकेत मिलते हुए सिंगल का हिस्सा पर स्कोर मौजूद इस समय 15 ऑन द बोर्ड 15 रन स्कोर कार्ड के पार बचे 24 गेंदें चाहिए 30 रन की लक्ष्य नजरों के सामने 7.5 की रन रेट आस्किंग रन रेट होगी इस समय एसएसबी वॉरियर्स को आने वाले पलों में AB11 टीम के गेंदबाजों को नपी तेली गेंदबाजी करनी होगी फिलहाल अगर बात करेंगे तो मोमेंटम शिफ्ट हो चुका है बल्लेबाजों के पास ऐसा कौन गेंदबाज होगा कौन सा गेंदबाज होगा जो कंजूसी गेंदबाजी करेगा इनक्रेडिबल स्टार्ट देगा AB11 के कैमे में हम इस मैच को जीत सकते हैं इस मैचेस को इस विचार को आगे ले जाएगा पावर प्ले का दूसरा ओवर है 30 और सर्कल के बाहर आप 3 खिलाड़ी यहां पर रख सकते हो लेकिन बात करेंगे प्रणय पाटिल और दीपेश के लाजवाब साथ एसएसपी वॉरियर्स के कैमे में यहां पर खुशी होगी तो AB11 के कैमे में थोड़ा सा लिटिल एक्शंस नजर आएंगे
गेंदबाजी के लिए हिमेश पेस्तर्रार गेंदबाज है, युवा गेंदबाज है, जागबाता रावले टीम से खेलते हैं क्रिकेट, लेकिन फिलहाल यहां पर एबी इलेवन का हिस्सा बनते हुए नपीतुली गेंदबाजी करनी होगी। सामने बल्लेबाजी के लिए समय मिस्टर प्रणय पाटिल, 3 खिलाड़ी जो 30 सर्कल के बाहर एक डिप मिडाउन में, दूसरा खिलाड़ी डिप बैकवर्ड स्क्वायर लेग और तीसरा खिलाड़ी काउट कॉर्नर में समय रखते हुए हिमेश ऑन बॉलिंग मार्क। ओहो, what a lovely batting performance, out of the park, स्कोर इस समय 6 रन से प्लाई होता हुआ 21 ऑन द बोर्ड। यस डीजे दर्शनाला मला अडवलं टोलना त्याला, प्रतीक भोई दर्शन डावले की तरफ से 100 रुपए का इनामी राशि दी जाएगी अगर हिमेश यहां पर विकेट चटकाते तो। प्रणय पाटिल के बल्ले से निकलता हुआ हवाई फायर, स्कोर मोर देन 21 ऑन द बोर्ड। इस समय हेलीकॉप्टर शो खेलना चाहते थे, इनफील्ड के ऊपर से गेंद जाती हुई इनसाइड आउट शॉट स्ट्रोक की जरूर खेला था, गेंद जाती हुई लॉन्ग ऑफ रीजन में सिंगल का हिस्सा पर 22 ऑन द बोर्ड। गुड स्टार्ट, संयम और आक्रामकता का बेहतरीन मिश्रण, अच्छे फील्डिंग का मुजाहरा, लक्ष्य को पाने के लिए कदम को अग्रसर करते हुए एसएसपी वॉरियर्स के बल्लेबाज, वाकई में खूबसूरत बल्लेबाजी। अब देखने साइकिल के पर बल्लेबाज प्रणय पाटिल, स्कोर मोर देन इस समय 23 ऑन द बोर्ड। दूसरा ओवर चलता हुआ शांत मुद्रा में समय बल्लेबाजी करते हुए कूल माइंडेड बैटिंग इस समय नजर आते हुए मिस्टर प्रणय के द्वारा। इस समय एक बार फिर लाभ किया, इस नो चांस एनी फील्डर, खिलाड़ी बनेंगे दर्शक, गेंद सीधी मैदान के ऊपर से आउट ऑफ द पार्क, स्कोर मोर देन इस समय 29 ऑन द बोर्ड। यस डीजे आम्ही आगरी हव सगळं लई भारी, करतो मेहनत जीवापरी, ठेवून भरोसा देवावरी। आम्ही आगरी हव सगळं लई भारी, आम्ही आगरी। तो मैच बॉल मैदान के अंदर आता हुआ 29 ऑन द बोर्ड। प्रणय की बात करेंगे तो 3 गेंदों में 14 रन बनाए, लाजवाब बल्लेबाजी। दीपेश भोईर की बात करेंगे तो 5 गेंदों में बनाए कुल मिला के 13 रन। एक अच्छी साझेदारी, आक्रामकता किस तरह से होती है उसका बेहतरीन प्रमाण है ये मिस्टर प्रणय पाटिल और दीपेश भोईर की लाजवाब बल्लेबाजी की बदौलत। ओवर नंबर चलता हुआ इस समय दूसरा और स्कोर कार्ड के ऊपर हो चुके 29 ऑन द बोर्ड। लक्ष्य जो रखा 43 रनों का। इस समय इनसाइड आउट शॉट खेलने का प्रयास है, इनफील्ड के ऊपर से नो मैच लाइन में गेंद गिरती हुई सिंगल, आसानी के साथ में मुकम्मल, दूसरी रन की मांग, आसानी के साथ में पूरे स्कोर कार्ड के ऊपर समय 31 ऑन द बोर्ड। एक खूबसूरत बल्लेबाजी, लाजवाब बल्लेबाजी का मुजाहरा, हर कोने में अपने खूबसूरत ट्रेडमार्क को दिखाते हुए प्रेशर पूरी तरह से गेंदबाज के ऊपर कन्वर्ट होता हुआ, अतिरिक्त गेंद के संकेत जयेश मोरे सर यहां पर बताते हुए मिस्टर हिमेश को दोबारा डालनी है गेंद आपको। अतिरिक्त गेंद से स्कोर इस समय आगे सरकता हुआ 32 ऑन द बोर्ड। 32 रन इस समय स्कोर कार्ड पर। ये भी ऑप्शन के काफी बाहर, एक्स्ट्रा का रन्स भी मिलता हुआ, टोटल एक्स्ट्रा के 2 रन्स मिलते हुए स्कोर कार्ड के ऊपर देखा जाए 34 ऑन द बोर्ड। लगता है गेंदबाज यहां पे थोड़े से नर्वस हैं क्योंकि प्रणय पाटिल और दीपेश भोईर की लाजवाब आक्रामकता, उसके साथ में संयम भी है कि इस तरह से लक्ष्य को अचीव किया जाता है उसका बेहतरीन प्रमाण, और गेंदबाज के ऊपर पूरी तरह से हावी होते हुए, डोमिनेट करते हुए उनको एसएसपी वॉरियर्स के बल्लेबाज। स्कोर मोजान 34 ऑन द बोर्ड। और नंबर दूसरा इस समय चलता हुआ, इस समय शॉर्ट आर्म पुल करते हुए गेंद को मिडॉन में एग्जीक्यूट किया है। डिप के खिलाड़ी जब तक गेंद को उठाते सिंगल से स्कोर आगे सरकता हुआ 35 ऑन द बोर्ड। तो 10 रन की आवश्यकता है। अगर इस मैच के बारे में कहा जाए तो एसएसपी वॉरियर्स के खेमे में जीत की महक धीरे धीरे आती हुई। वजह यही है बल्लेबाजों ने अपने अप्रतिम बल्लेबाजी के प्रमाण को सिद्ध किया है।
इस समय ब्लाइंड स्ट्रोक जिसे कहते हैं वो खेलने का प्रयास था प्रणय पाटिल के द्वारा। ड्रिंक्स मैदान के अंदर ले जाए प्लीज। तुम्ही सुद्धा ड्रिंक्स घ्यायचे, पाणी घ्यायचंय। तर धाव फलकावरती धावा बघायला मिळत आहेत त्या 35। अतिशय सुरेख फलंदाजी बहरताना यशस्वी वॉरियर संघ पूर्णतः डॉमिनेट करतोय गोलंदाजाला आणि विजयाचा सुगंध मात्र हळूहळू दरवळताना एसएसबी वॉरियर्सच्या खेम्यामध्ये पुढच्या 3 षटकासाठी मी कमेंट्री बॉक्स मध्ये परिवर्तन करतोय आणि आमंत्रित करतोय दिनेश किणी सरांना। जाऊया तुर्तास आपण डीजे कडे जातोय, तदनंतर येऊया आपण कॉम्बॉक्स कडे। यस डीजे। आम्ही या घरी हव सगळं लई भारी, आम्ही या घरी हव सगळं लई भारी, करतो मेहनत जीवापरी ठेवून भरोसा ठेवावरी, आम्ही या घरी हव सगळं लई भारी, आम्ही या घरी हव सगळं लई भारी। वेलकम बॅक। पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। विघ्नता स्पोर्ट श्रीयुत राजू भोईर यांच्या माध्यमातून वैयक्तिक पारितोषिका देण्यात आलेल्या आहेत। जो कोणी खेळाडू 50 धावा बनवेल त्याच्यासाठी ट्रॉफी आहे, तसेच ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप, उत्कृष्ट जैल। प्रत्येक दिवशी 2 ते 3 खेळाडू असे निवडले जातील। गोलंदाजीवर 25+ धावा कुठल्या गेल्या तरी त्या गोलंदाजाला एक ट्रॉफी देण्यात येईल। पूर्ण स्पर्धेतील गोलंदाजी जास्तीत जास्त धावा देणारे खेळाडू प्रत्येकाला एक ट्रॉफी आणि मेडन षटक हाताळणाऱ्याला मात्र एक ट्रॉफी। यावेळेस मात्र चेंडू निघून जातो आउट ऑफ द पार्क। 6 धावा, सुपर टायमिंग, ब्युटिफुल स्ट्रोक, 6 धावा, षटकार। आम्ही या घरी हव सगळं लई भारी, आम्ही या घरी हव सगळं लई भारी, करतो मेहनत जीवापरी ठेवून भरोसा ठेवावरी। डेड चेंडू घोषित केला जातोय। तर धावा आपण पाहिल्या तर धाव फलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 41 धावा आमचे गुणलेखक आम्हाला दर्शवत आहेत। 4 धावांची अजूनही गरज आहे। सुपर बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। मिस्टर दीपेश भोईर ज्या पद्धतीने फलंदाजी केली गेली, 2 षटकार त्याच्या बॅटमधून ठोठावले गेले। गोलंदाजी मार्क वरती प्राण पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडूला मात्र भिरकावून देण्याचा प्रयत्न। चेंडू आपण पाहतोय निघून जातो या डीप मिड ऑन क्षेत्रामध्ये। एकदा वर्जित केलं जातं, एकाच धावेवरती समाधान मानावं लागते। एका धावेसह संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 42 धावा, 3 धावांचं लक्ष। 2 षटकार आपण पाहिले तर प्रणय पाटील याच्या बॅटमधून सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत। काय क्लास फटकेबाजी पाहायला मिळाली, अप्रतिम। पंचांकडे दाट जरूर मागितले जात आहे, तर नॉट आउटचं सिग्नल पंचांच्या माध्यमातून दर्शवलं गेलं। 3 धावांची अजूनही गरज आहे। 15 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आपण पाहतोय। ऑन साइडला आपण पाहिले तर क्षेत्ररक्षक लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये योगेश घरत आपल्याला पाहायला मिळत आहेत। मॅन फ्रॉम नारंगी। अप्रतिम यावेळेस मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅट अँड पॅडचा परिपूर्ण वापर झालेला नाही। सरळ चेंडू पॅडवरती आदळला गेला। पंचांकडे दात जरूर मागितली गेली होती, बॅटला ब्रश होऊन चेंडू निघून जात आहे। पंच आम्हाला दर्शवत आहेत सिंगलच्या सहाऱ्याने धावांची गती एकंदरीत पाहिली तर 43 रन्स, 43 धावा, 2 धावांचा अजूनही लक्ष आहे। अप्रतिम यावेळेस मात्र सुरेख फटका, अपड्राईव्ह ज्या पद्धतीने आपण पाहतोय, चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव कंप्लीट केली जाईल। एका धावेसह संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 44 धावा। स्कोर मात्र लेवल झालेला आहे। 45 धावांचं लक्ष आपण पाहतोय। एका धावेची गरज आहे विजयाकरिता। यावेळेस यास सिग्नल केला जातोय अवंतरच्या माध्यमातून, वाईटचं सिग्नल केलं जातोय पंचांच्या माध्यमातून।
आणि व्हाईटच्या साह्याने मात्र विजयी ठरला जातोय SSP वॉरियर्स हा संघ आपण पाहतोय. तर मॅन ऑफ द मॅच मिस्टर दीपेश भोईर. चला लाईनअप मध्ये यायचं आहे. दोन्ही संघांना विनंती करतोय लाईनअप मध्ये शेक हँड करायचं आहे. एक लाईनअप मध्ये जाऊन मात्र सेकंड करायचं आहे. ज्या पद्धतीने स्पर्धा आपण पाहतोय आग्री प्रीमियर लीग पर्व पहिले जयनमान मायकोप क्रीडा नगरी आपल्याला पाहायला मिळतंय. चला ज्या रस्त्यावरती बाईक्स लावलेल्या आहेत ते मी विनंती करतोय मायबाप प्रेक्षकांना मायबाप श्रोत्यांना की आपल्या बाईक्स आहेत त्या पार्किंग झोन मध्ये पार्क करायच्या आहेत कारण ट्रॅफिक होतंय असं आमच्या आयोजकांच्या वतीने आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली गेली आहे. ते कमालीची फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. दोन फलंदाजांच्या माध्यमातून दीपेश भोईर अँड प्रणय पाटील 22 धावा 9 चेंडू अप्रतिम आपल्याला पाहायला मिळाला दीपेश भोईरच्या बॅटमधून आणि दीपेश भोईर ठरला जातोय मॅन ऑफ द मॅच.